पाठीमाग सारे हे बैल कुठून घेतला होता बैल फडतरवाडी आणि त्याने कुठून आणला होता त्यांनी अशोक पुढे करंटा कोणत्या बैलाचा बैल तिकोंड राजाला डायरेक्ट तिकुंड राजाचा गाय तिकोंड राजा दाताला कसा आहे दाताला साधे आणि गाई भरवायला दर बरोबर तर 2500 लांब नाही तर 21 रुपये घरपोच सेवा घरपोशाव नाही का आणि हे नमस्कार देवा नमस्कार हा बैल हा बैल तिकोंड राजा नातोय नात. आहे तो कर्नाटकात आहे कोणाच्या बैलाचा बैल ते कर्नाटकात माळी पशी बैल कोणाकडे माळी माळी हरगिरी हारुगिरी दाताला कसा आहे हा दाताला 4 दात आणि दर तर 2500 घरपोच घरपोच नाही घरपोच का सेवा नाही घरपोच नाही आपल्याला त्याचं धंदा चालू आहे बर आणि हे हा सिद्धापूर खाली बर बालाई कमळे आणि खजा बैला बर बर हा खाज्या बैलाचा गटपरबा चॅम्पियन प्रथम क्रमांक ह्या बैलाच्या आईच्या मालकाचं नाव काय माहिती आहे नाही काय माहित नाही आईच्या मला माहिती काढली नाही का नाही काढली मेजर कडून मेजर आहे तो बोरिंगवाडीत आहे आहे का आहे बघितले ना हा मग काढचं आई स्वतः जाऊन बघितले दाताला दाताला 2 दात आहे आणि दर जर 2500 घरपोच घरपोच नाही हा पण बैल नाही हा बर आणि हा बैल हा बैल आपण कर्नाटक मधून घेतलेला हारुगिरी अशोक पासून बर हा कधी घेतलाय झालं 6 महिने झाले दाताला 2 दात आहेत. 2 दाते याला दर गाय भरवायला 2000 रुपये 2000 हा घरपोच घरपोच नाही जात नाही आपण आपल्या ह्याच्यामुळे आपण जात नाही म्हणजे आपण बैलाची घरपोच नाही हा आणि इमर्जन्सी एखादा नाही म्हटलं तर येतच नाही काय म्हटलं तर क्वचित एखाद्याला जातो बर आणि लांबून आलेले गायला दर लांबून आली तर ह्याला 1500 घेतो 15 हा म्हणजे त्याला 21 दराचं प्रमाण बऱ्यापैकी जवळपास आहे हा आहे तो हिवरगाव सोन्याचा हा कोणत्या बैलाचा हा ते सतीश होनराव शिवमोडका सोन्या हा त्या बैलाचा मुलगा हा आणि ह्याची आई कोणाकडे आहे काय हिची आई काय पटकचा वासरू मुळात मग ती गाय बघितली का आहे का नाही बघितली आपण बरं ठीक आणि हे तो आपण पंढरपूर मधून घेतलेला पंढरपूरमधून घेतलेला हा हा कोणत्या बैलाचा ते काय कोणत्या बैलाला काही माहिती नाही तू कोणाकडून घेतला होता आणि कर्नाटक कॉलेज होते पण व्यापारी त्यांच्यापासून घेतलाय पण आपल्याला त्यांचं नाव काय मिळणार चुलत्याला माहिती चुलता घेतो पंढरपुरात मग संजूकडे होतं का नाही नाही हां ते जप्पा हे आहेत ना हां 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 त्यांच्याकडं म्हणजे त्यांचं कोणतं आता ते जोडदार हे असं त्यांच्यापाशी होता बरं 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 हां दाताला दाताला 4 होते 4 दाते बैल आहे. होय आणि गाय भरवायत दर याला पण 2000 घेतो त्याला पण 2000 हां बरं तुमचा संपर्क नंबर आणि पत्ता आमचा पत्ता पोपट सदाशिव कोळेकर राहणार जवळा बरं तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर 77 19 85 76 01 ठीक आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीनुसार मळगे पाहुणं लय दिवसातनं म्हणजे आली लहर केला खर असं काम आहे मळगे पाहुण्याचं आता बरं आहे का आजी आ हे कोणत्या बैलाचं आहे ते कोणत्या काही एवढं ही जी काही माहिती नाही मेजरपासूनच घेतलेलं आहे आपण बरं कधी आत्ताच घेतलेला आहे आता घेतला 1 महिना झाला का 1 महिना हां वय किती आहे साधारण वय 9 9.5 महिने आहे बरं बरं हां कुठल्या गाईचं वासरू काय माहिती काढली का नाही काढली हो मी काढून घ्या की हां वासरू मारा येते एखाद्या ते वेळी. अचानक येतोय हां हां मी घरच्या गायची का घरच्या गाईची कुठल्या बैलाची कालवडी तुळशी बैल तुळशा बैल आता तुळशा बैल कोणाकडे आहे तुळशी बैल याला आहे बसले पैसे तिथं पण नाही बसले तिथं नाही आता आता काय माहिती त्यांनी दिलेला माहित नाही आपल्याला हां बैल गेलाय पुढं
हां ते एक आहे त्याचंच आहे बघा दिलाय म्हणून. ती मला माहिती मिळाली खाली कुरुलला गेलाय बैल. हां. कुरुलकडून पुढे तांबोळीला जाणार मोहोळजवळ. होय तर मग हे तुळशीचं वासरू.